नमस्तुते गौरीराजा नमस्तुते या घरची घरचे लोक जास्त हात लावा काय या पट्टी एकीने हात लावा हात लावा हात लावा तुम्ही हात लावा घरचे सांगा वाटो काय का संकेत तू आतमध्ये कसा गेला येतो बाहेर अरे आतमध्ये गेला संकेत काय आला सगळ्यांनी विजय असो विजय असो विजय असो मोठे झाले वरची मेणबत्ती बरोबर पाहिजे देवा पाठ करतो वंदन करा तीन वेळा मागे पाय करा तिघ जण वंदन करा वंदन करा अरे बहिणीच्या पाया लागलं ना एक एक वेळा मावशीच्या मोठी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवू द्या आता पूजेचं मुठाचं ना मोबाईल वाजत आहे बंद कुठे या इकडे बंद सर का तुम्ही थोडं तुम्ही सामोरं अशा हात घ्या आता एक ब्रेक सर तुम्ही इकडून घ्या अशा इकडून जास्त ठीक आहे पकडायची तुम्ही अशा हातात हा तसे याच्यासारखा पकडा द्या सगळ्यांकडे जेवढा पुरते तेवढा चालू करा अरविंद रंग पासून अरहं सम्मा संबुद्धो भगवान
याचना शिर्याची. यमः वदामि तं वदेथ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरण शरणागमन संपूर्ण पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरय
पंचकमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सद्धि पंचशील धम्म साधुकं सुरक्षित कतव अपमादेन शील संपादे तब साधु साधु साधु. यानंतर ती शरण पंचशील मराठीमध्ये म्हणा. मी बुद्धाला अनुसरतो, मी त्यांच्या धम्माला अनुसरतो, मी त्यांच्या संघाला अनुसरतो, मी दुसऱ्यांदा बुद्धाला अनुसरतो, मी दुसऱ्यांदा त्यांच्या धम्माला अनुसरतो, मी दुसऱ्यांदा त्यांच्या संघाला अनुसरतो, मी तिसऱ्यांदा बुद्धाला अनुसरतो, मी तिसऱ्यांदा त्यांच्या धम्माला अनुसरतो, मी तिसऱ्यांदा त्यांच्या संघाला अनुसरतो, मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो, मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो, मी कामवासनेच्या अनाचारापासून व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो, मी खोटे बोलण्यापासून खोटी साक्ष देण्यापासून निंदा चुगली करण्यापासून व्यर्थ बडबड करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो, मी दारू नशा आणणाऱ्या मादक पदार्थांच्या सेवनापासून सर्व प्रकारच्या व्यसनांपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. साधू साधू साधू. वंदन करा. इकडे इकडे सरकून जा ना जी, थोडे थोडे मागच्या पायाला. हो सरकून जा. इकडे बसा ना तुम्ही. जरा द्या मला. तिकडून येता येते ना, तिकडून येता या तिकडून. सगळ्यांनी छातीशी हात जोडा. जोडले. सगळ्यांनी डोळे बंद करा. संपूर्ण परित्राण पाठ होईपर्यंत डोळे उघडायचे नाही. जोपर्यंत परित्राण पाठ होत नाही, पूजा होत नाही, तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. इकडे तिकडे पाहायचं नाही. कोणीही पूजेमधून कोणीही पदार्थ उठून जाऊ नका. वनगंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनितस श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुय्येन मेद्धेन लभामि मोक्षं ऊहं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति
भाव गंध संभारयुतेन धूपेना सुगंधिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपसम्बुद्धो पूजयामि तमोनुदम् बुद्धधम्म च संघ सुगततनुभवा धातवो धातु गभे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुर्पे सबे बुध सबिम्बे सकलदश दिशे केसरो आदि धातु वन्दे सबे विबुधं दश बलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सबं सपठाणेषु पतिहितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपसकलं सदा यशमुने निशीनो सपारि विचयम् अका पतो सभयुतं सथा वन्दे तं बोधिपादपम् इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते प्रथमं बोधिपालकं द्वितीयं च अनिमिषं तृतीयं च कमणं सेठ चतुर्थरत्नधर पंचमं अजपानं च मुचलिन्देन छानवं सप्तमं राजायतनं वन्दे तं मुनिसेवितं महादयो महासत्तो बोधिमूले निषेध्या पंचमारि पराजित्वा पतो संबोधि मोत्तमम् इति पीसो भगवारहं सम्मा समबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अणोत्तरो पुरीसदम्म सारथि सखा देवमनोसानं बुद्धो भगवाति बुद्धं
जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। नाथि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम्। एतेन सच्चवाचेन होतु मे जयमङ्गलम्। उत्तमाङ्गेन वन्देऽहं पादपं सुवरोत्तमम्। बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु मम। या किञ्चित् रत्नगलोके विचति विविधा बुद्धो रत्नं बुद्धसमानस्ति तस्मात्सोऽसि भवन्तु मे। यो सारिसिनो वरबोधिमूले मारं ससेनं महति विचित्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोत्तं प्रणमामि बुद्धं। सुआखातो भगवता धम्मो सन्दिग्धिको अकालिको यहि पासिको ओपनायको पच्यतं वेदितव्यो विनियोगिते। धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। नाथि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम्। एतेन सच्चवाचेन होतु मे जयमङ्गलम्। उत्तमाङ्गेन वन्देऽहं धम्मं च दुविधं वरम्। धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु मम। या किञ्चित् रत्नगलोके विचति विविधा बुद्धो रत्नं धम्मसमानस्ति तस्मात्सोऽसि भवन्तु मे। अष्टाङ्गिको अर्यपथोचनानं मोक्षं पवेशाभुजगो यमको। धम्मो अयं शान्तिकरो पणितो नियाणिको तं प्रणमामि धम्मं। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो। यं इदं चत्वारि पुरिसयुगानि अष्टपुरिसपुगला ये स भगवतो
सत्संगो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अणुत्तरं पुयंखेतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा नाथि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं ये तेन सच वचनं होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह संघच्चति विदुत्तमं संघेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम यकिञ्चित् रतनं लोके विच्छति विविधापुतु रतनं संघसमं नास्ति तस्मासोऽधि भवन्तु मे संघो विशुद्धो वरदाखिलेयो सन्तिग्रियो सबमलपहिनो गुणे हि लेखे हि समीधिपतो अणासवोतं प्रणमामि संघ नमामि बुद्ध गुणसागरन्तं सद्धा सदा भवन्तु सुखी अविरम् कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणम् अहं च नमामि धम्म सुगतेन देशितं सद्धा सदा भवन्तु सुखी अविरम् कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणम् अहं च नमामि संघ मुनिराज सावकं सद्धा सदा भवन्तु सुखी अविरम् कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणम् अहं च नमामि पच्चेकबुद्ध विशुद्धो सद्धा सदा भवन्तु सुखी अविरम् कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणम् अहं च इमाय धम्मानुधम्मपटिपतिया बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपतिया धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपतिया संघं पूजयामि अथाइमाय पटिपतिया जाति जरा मरण भाव परिमोचसामि इमिनाय पुय्यकम्मेन मामे बाल समागमो सतं समागमो हुन्तु यावणि बाणपतिया देवो वसतु कालेन सस्य सम्पत्ति हेतु च हितो भवतु लोको च
राजा भवतो धम्मिको इमाय बुद्धपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु स धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्मपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु स धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु स धम्मो लोको हन्तु सुखी सदा। यानंतर परित्राण पाठाची याचना मी आधी वेळ मागवा करायचं। विपत्ती पटिवाहाय म्हणा सर्व संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवेदिघायुदायकं सब दुःख विनाशाय भवे निब्बाण संतिके भन्ते अनुग्रहं कतवा परितं ब्रूथमङ्गलम् विपत्ति पटिवाहाय सर्व संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवेदिघायुदायक सब दुःख विनाशाय भवे निब्बाण संतिके भन्ते अनुग्रहं कतवा परितं ब्रूथमङ्गलम् विपत्ति पटिवाहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवेदिघायुदायकं सब दुःख विनाशाय भवे निब्बाण संतिके भन्ते अनुग्रहं कतवा परितं ब्रूथमङ्गलम् परितं ब्रूथमङ्गलम् परितं ब्रूथमङ्गलम् समन्ता चक्रवालेषु अत्ता गच्छन्तु देवता सधम्ममुनिराजस शृण्वन्तु
सक्कमोखदं धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता परित्तधम्मसवनकालो अयं भदन्ताति नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ये संता संतचित्ता ती शरणा एकलोकन्तदेवा ब्रह्मा ब्रह्मा च देवा गुणगणगहना व्यावटा सर्वकाल ये ते आयन्तु देवा वरगणकमये मेरुराजीव सन्तो 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 सहेतु मुनिवरवचनं सोतुमगं समगा सपेषु चक्रवालेषु यथा देवा च ब्रह्मणो यम् अमेहि कथा पुय्यं सर्वसम्पत्ति साधकं समेतं अनुमोदित्वा समग्रा शासने रता पमादरहिता भवन्तु आरक्षासु विशेषतो शासनं सञ्चलोकञ्च उभि भवतु सर्वदा शासनं पिञ्चलोकञ्च देवारक्षन्तु सर्वदा सदिहोन्तु सुखी सर्वे परिवारे यत्तनो अणिधा सुमना होन्तु सहसभ्यैः यातिभिः राजतो वा चोरतो वा मनुसतो वा अमनुसतो वा अविततो वा उदकतो वा पिशाचतो वा खाणुकतो वा कंठकतो वा नखततो वा जनपदरोगतो वा असधम्मतो वा असधीठितो वा असपुरिसतो वा चण्डहत्ति अस्समीगो नकुपुर अहिवेचिख मणिसपदीपि अक्षतर सुकर महिष यक्षरक्षसादेहि नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सपे आरखं गणन्तो सगळ्यांनी साधू ये वं मे सुतं ये तस्मय भगवा सावध्य विहरति जेतवने अनाथ पिण्डिकस्य आरामे अथ खो अयन्तरा देवता अभिकन्ताय रतिया अभिकन्तवन्ना केवलकपं चेतवनम् ओभासितवा येन भगवा तेनोप उपसंको मितवा भगवन्त गाय
अच्छभासी बहुदेवा मनुसाच मंगलानि चिन्तयो आखङ्कमानसोत्थानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवनाच बालानं पण्डितानं च सेवना पूजा च पूजनीयानं ये तं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासो च उभे च कतपुय्यता अथ समापणिधि च ये तं मङ्गलमुत्तमम् बाहु सचञ्चसीमा च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा ये तं मङ्गलमुत्तमम् मातापितोपठानम् उत्तरारससङ्गहो अनाकुलाचकमन्ता ये तं मङ्गलमुत्तमम् दान च धम्मचर्या च यातकानं च सङ्गहो अनवजानिकम्मानि ये तं मङ्गलमुत्तमम् आरति विरति पापा मज्जपाना च संयमो अपमादो च धम्मेषु ये तं मङ्गलमुत्तमम् गारवो च निवातो च सन्तोषी च कथयुता कालेन धम्मश्रवणं ये तं मङ्गलमुत्तमम् खन्ति च सोवचः सता समनानच्च दर्शना कालेन धम्मसाकच्छा ये तं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्य च अर्यसच्चानं दर्शना निपाणसच्चिकिरिया च ये तं मङ्गलमुत्तमम् उठसलोकधम्मेः चित्तं यस्सं न कम्पति अशोकं विरजं खेमा ये तं मङ्गलमुत्तमम् यथा दिशाणि कतवाणं सबथ अपराजिता सबथ सोऽधिगच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमम्. सगळ्यांनी साधू साधू म्हणा. यानंतर शेवटची गाथा घेऊया. जय मंगलार्थ गाथा. आज या ठिकाणी बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्यामुळे बुद्ध मूर्तीचं जी प्रतिष्ठापना या एलेक परिवारामध्ये झालेली आहे, तर त्यानिमित्तानं यशोधरा राहुल माता यशोधरा हिने या भिक्खुनीने या राहुल माता यशोधराने राहुल बाळाला सिद्धार्थ गौतम बुद्ध हे तुझे खरे पिता आहेत हे नरसिंह गाथामध्ये वर्णन केलेलं आहे. बुद्ध कसे आहेत, बुद्धाचं वर्णन, बुद्ध कसे दिसतात, बुद्ध कसे दिसत होते, त्यांच्या रूप गुणांचं वर्णन या ठिकाणी राहुल माता यशोधरेने केलेलं आहे. ती नरसिंह गाथामध्ये प्रसिद्ध आहे. आज बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना असल्यामुळे आपण ती नरसिंह गाथा या ठिकाणी घेत आहोत. चक्रवरांकितरत्न सुपादो लखन मांडित आयत बणी चामर छाता
सहितो ह्य पिता नरसिंहो साक्य कुमार वरो सुकुमारो लखन चित्तित पूर्ण शरीरो लोकहिताय दत्तो नरवीरो ये सहितो ह्य पिता नरसिंहो पूर्ण ससाकणिभो मुखवर्णो देवन राण पियो नरनागो मत गजिंद विलसित गामी ये सहितो ह्य पिता नरसिंहो खतिय संभव अगकुलीनो देवमरो सनमसित पादो शील समाधिपति प्रीत चितो ये सहितो ह्य पिता नरसिंहो आयतयुत सुसंठित नासो गोपमुखो अभिनील सुनेतो इंद्रधनु अभिनील भमुखो ये सहितो ह्य पिता नरसिंहो वठ सुसंठित गीवो सिंहणो मिगराज शरीरो कंचन सुच्छवि उत्तम वनो ये सहितो ह्य पिता नरसिंहो श्रीत सुगंभीर मधु सुघोषो हिंगुलवत सुरत सुजीवो विसति सेत सुदंतो ये सहितो ह्य पिता नरसिंहो अंजन वर्ण सुनील सुकेशो कंचन पाठवी सुधरलाटो ओषधि पांढर सुध सुवर्णो ये सहितो ह्य पिता नरसिंहो गच्छति नीलपथे वियचन्दो तारागणा परिवेष्टितरूपो सावकमा जगतो समणिन्दो ये सहितो ह्य पिता नरसिंहो ये सहितो ह्य पिता नरसिंहो ये सहितो ह्य पिता नरसिंहो तिता साधुकारता शेवटची गाथा जयमंगल गाथा घेऊया आणि या ठिकाणी परित्राण पाठाला विराम देऊया. बाहु समभिनी मित सायुधंतं गिरिमेखनं उदित घोर ससेनहारं दानादिधम्म विधिना जितवा मुनिन्दो तद्धेच सा भवतु ते जय मंगलाणि मारातिरेकमभियो जितसा वराति घोरां पणान्दवक मख
गजवर अतिमाताभूतं दावगीचकमसणीव सुदारुणन्तं मेताम्बुसे कविधिना जितवा मुनिन्दो तत्ते जसा भवतु ते जय मङ्गलानि उखितखगमति हतं सुदारुणन्तं धावन्ति यो जनपथ अङ्गुलिमालवन्तम् इतिभिसङ्खतमनो जितवा मुनिन्दो तत्ते जसा भवतु ते जय मङ्गलानि कट्वाणकट्ठमुदरम् इमङ्गविनीया चीचाय दुष्टवचनं जनकाय मध्ये सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तत्ते जसा भवतु ते जय मङ्गलानि सचं विहाय मति स चक्रवादकेतुं वादाभिरोहितमणम् अति अन्धभूतं पय्यापदीपजनितो जितवा मुनिन्दो तत्ते जसा भवतु ते जय मङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विबुधमहीतिं ऊर्ध्वेन तेन भुजगेन दमापयन्तो